नमस्कार मंडळी. सध्या आपण आहोत सागर बेंद्रे यांच्या स्टुडिओमध्ये. या या ठिकाणी येण्याचं खरं कारण म्हणजे वस्त्रनगरी, महाराष्ट्राचं मँचेस्टर शहर म्हणून गणलं जाणारी वस्त्रनगरी आणि त्याच वस्त्रनगरीमध्ये एक अवलिया कलाकार. होय, एक अवलिया कलाकार ज्यानं महाराष्ट्राला अतोनात अशी प्रकारची गाणी दिली, असे आमचे मित्र सागर बेंद्रे यांच्याशी आपण वार्तालाप करतोय. जाणून घेऊया त्यांच्या स्टुडिओमध्ये म्हणजेच आपल्या हक्काच्या वस्त्रनगरीमध्ये नेमकी कशा प्रकारची गाणी तयार होतात. जाणून घ्यायचंय ना? चला तर. नमस्ते. महाराष्ट्राला तुम्ही सुपर गाणी तर दिलेली आहेतच. एकंदरीत या स्टुडिओ बद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटलं आमच्या रसिकांना? मला रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगायचंय की हा माझा स्टुडिओ इचलकरंजीमध्ये आहे. तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की बाबा सागर बेंद्रे, साजन बेंद्रे, विशाल चव्हाण, साजन विशाल आणि सागर यांचे गाणे जे रेकॉर्डिंग होतात किंवा हे जे रेकॉर्डिंग करतात ते मुंबईला, पुण्याला होतात. पण मला पहिली गोष्ट तर तुम्हाला ही सांगायची आहे की हे सगळे गाणे मुंबई, पुण्याला रेकॉर्ड होत नाही. ही गाणी सगळी ह्या माझ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतात. म्हणजे भक्तिगीतापासून अगदी लोकगीतापर्यंत तुमची ही प्रवास सुरू आहे, बरोबर? ही गाणी तयार करत असताना जे तांत्रिक सुविधा असतात किंवा ज्या तांत्रिक बाबी असतात त्याच्याबद्दल ह्या स्टुडिओचं काय खासियत आहे? या स्टुडिओची खासियत म्हणजे अशी, इथं म्युझिकचं पूर्ण काम आम्हीच करतो स्वतः. गाणं लिखाण जरी असेल तर ते सुद्धा आम्हीच करतो. गाणं गायचं असेल तर आम्ही स्वतः गायकच आहोत. आणि लागणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य, गाणं तयार करण्यासाठी, पुरेपूर गाणं तयार होण्यासाठी जे वाद्य लागतं, मग ती ढोलकी असेल, तबला असेल, ट्रम्पेट असेल, रोल टॉम असेल, कीबोर्ड असेल, म्हणजे बारीकच्या बारीक वाद्यापासून मोठ्या वाद्यापर्यंत सर्व वाद्य इथं अवेलेबल आहेत. आणि पूर्ण गाणं तुम्हाला जसं हवं तसं रेकॉर्डिंग आपण इथं करू शकतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की संगीत क्षेत्रातलं काम असेल तर ते फक्त मुंबई आणि पुणेमध्ये होतं, असं काही बरोबर? मंडळी बघितलं म्हणजे आपल्या मनामध्ये एक विचार असतो की संगीत क्षेत्रातले किंवा चित्रपट करायचा म्हणजे फक्त मुंबई आणि पुणे. पण सागरजी यांच्या स्टुडिओमध्ये हे सगळं होत आहे. आपल्या वसनगरीमध्ये, ती गणेशनगरच्या भागामध्ये हा स्टुडिओ आहे आणि या स्टुडिओमधून इतकी प्रचंड गाणी आज प्रसिद्ध झालीत जी महाराष्ट्राला तरुणाला थिरकवतात. सागरजी, अनेक कलाकार असतात की मला काहीतरी करायचं आहे किंवा मला टीव्हीवरती यायचं आहे, बरोबर? अशा कलाकारांसाठी तुम्ही काय करू शकता की या स्टुडिओच्या? अशा कलाकारांसाठी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कलाकारांना माझं एक आव्हान आहे किंवा मला सांगायचं आहे, बाबा असे बरेच लोक आहेत मला गाणं रेकॉर्डिंग करायचं आहे, माझं पण गाणं बाजारात आलं पाहिजे किंवा मार्केटला माझं पण गाणं वाजलं पाहिजे, लोकांनी माझं बी गाणं रेकॉर्डिंग ऐकलं पाहिजे. अशा बऱ्याच लोकांची इच्छा असते. पण त्यांच्या मनात पहिला आलेला प्रश्न की जायचं कुठं, हे काम करायचं कुठं. त्यासाठी मला अशा हौशी लोकांना किंवा जी काही कला जी अंतर्गत कला त्यांच्यात अवगत आहे, बरोबर, त्यांना त्यांची कला बाहेर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा स्टुडिओ आहे. आणि हा इचलकरंजीमध्ये स्टुडिओ आहे. आणि मुळात तुम्ही मगाशी बोलले की बाबा मुंबई पुण्याशिवाय पिक्चर होत नाही. ऍक्च्युली कोल्हापूर जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आहे की पहिला चित्रपट, गाणं हे कोल्हापूर पासूनच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोल्हापूरला काही कमी समजण्याची गरज नाही. आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय. आणि दुसरी गोष्ट, हा जो माझा स्टुडिओ आहे इथे पिक्चरचं डबिंग होऊ शकतं, शॉर्ट फिल्मचं डबिंग होऊ शकतं, शॉर्ट फिल्म बनवू शकतो, आपण एडिट करू शकतो, व्हिडिओ गाणं, ऑडिओ गाणं तर सोडा, आपण व्हिडिओ गाणं शूट सुद्धा करू शकतो. अल्बम सॉंगच आमचे कितीतरी गाणे अल्बम सॉंग आहेत. सर्व गाणे तुम्ही बघता, टीव्ही चॅनलला बघता. आणि अशा कलाकारांची गाणे आपण टीव्ही चॅनल पर्यंत सुद्धा नेऊ शकतो. म्हणजे तो प्लॅटफॉर्म अगदी एंडिंग पण न्यायचा आणि त्या कलाकाराचं एक इप्सित जे ध्येय आहे. एखाद्या कलाकारानं जर मला सांगितलं की बाबा सागर सर मला एक गाणं करायचंय आणि ते गाणं माझं टीव्हीवर गेलं पाहिजे किंवा हे गाणं फेमस झालं पाहिजे, त्या पद्धतीनं आम्ही ते गाणं फेमसही करू, त्या पद्धतीने ते आपण गाणं शूटिंग करू, ते गाणं टीव्ही चॅनललाही लावू. नक्कीच इथपर्यंत आपण त्यांचं जे स्वप्न आहे आपण साकार करू शकतो आपण. आता आपण स्टुडिओमध्ये बघितलं की
जनरली लोकगीतं चालू होतात, भक्तिगीत होतात. इलेक्शनच्या गीताबद्दल तुमचं काय मत आहे या स्टुडिओमध्ये? इलेक्शनचे गाणे 100% आपण असे केलेले आहेत आजपर्यंत. म्हणजे एखादा वक्ता किंवा एखादा नेता इलेक्शन लढवतो, बरोबर. मग ज्या भागामध्ये तो इलेक्शन लढवतोय त्याचं जर काम आमच्याकडे आलं तर आपण त्याच्यासाठी एक स्पेशली गाणे बनवतो. म्हणजे त्याच्या कामावर त्यांनी केलेली कामं, त्यांचा पूर्ण बायोडाटा घेऊन त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून आपण ते गाणे बनवतो. किंवा आपण व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण असं बनवलेले आहेत, नेते मंडळींसाठी शॉर्ट फिल्म बनवलेले आहेत. किंवा त्यांच्या पूर्ण जीवनचरित्रावर, त्यांचे पूर्ण जीवनचरित्रावर आपण पूर्ण अशी एक मूवी बनवल्यासारखं आणि त्याला गाणं जो आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार त्या नेत्याबद्दल किंवा त्या माणसाबद्दल पब्लिक मध्ये किंवा समाजामध्ये तो जिथे वावरतो किंवा तो जिथे इलेक्शन लढवतोय तिथं त्यांचा एक पॉझिटिव्ह विचार त्या लोकांमध्ये तयार झाला पाहिजे, एवढी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी घेतो 100% आणि पोहोचवतो. बघितलं मंडळी, म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, आपण मराठीमध्ये म्हणतो केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची विचारसरणी असणारी सागरजी आपल्या गणेशनगरच्या भागातून या स्टुडिओमधून ही सर्व कामं करतात. आणि म्हणून पुणे आणि मुंबई एवढेच न करता आपल्या वसनगरीमध्ये, इचलकरंजीमध्ये आणि ती गणेशनगरच्या भागामध्ये सागरजी यांच्या स्टुडिओमधून ही अफलातून कामं होतात. संगीत क्षेत्राशी निगडीत ही इतकी प्रचंड मेहनत घेऊन आपल्याला एक व्यासपीठ, एक स्टुडिओ निर्माण केला. तसं तर स्टुडिओ भरपूर आहेत, पण सागरजींचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय की त्या कलाकाराला इप्सित ध्येयापर्यंत पोहोचवणं आणि त्या समाजापर्यंत तो संदेश पोहोचवणं ही त्यांची खासियत आहे. सागरजी, मी अनेक कलाकार बघतो की स्वार्थीपणानं वागतात आणि आजचं डिजिटल युग म्हटलं की काहीतरी वाटतं की भरपूर काहीतरी असं खर्च असेल किंवा खिशाला पुरवलं नाही, म्हणजे एक भीती असते मनामध्ये एक सामान्य माणसाच्या. मग मी हेच तर बोललो ना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं झालेलं की स्टुडिओ 50 आहेत, बरोबर. आणि त्या स्टुडिओमध्ये एखाद्याला कळतं. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे कला आहे पण जायचं कुठे, हा प्रश्न पहिला येतो. आणि जरी त्याला एखादा प्लॅटफॉर्म सापडला किंवा एखादा स्टुडिओ सापडला, मग तिथे गेल्यानंतर बाबा तो नवीन कलाकार, त्याला माहित नाही, कुठेतरी ₹1,00,000 घे, ₹2,00,000 घे, हे गाण्याचा खर्च. आणि लोकांची एक मेंटॅलिटी अशी तयार झालेली असते की बाबा मला हे करायचंय पण काय माहिती बाबा याला किती खर्च येईल. असं काय एवढा मोठा आवाडाव खर्च त्याला नसतो बरं का. म्हणजे पहिलं मला हे सांगायचं. आणि मी असा माणूस आहे की मी स्वतःच ह्या गोष्टीतून गेलेला, बरोबर, मी स्वतःच ह्या गोष्टीतून गेलेलो. त्यामुळं मला माझ्या कोल्हापूरकरांसाठी काय मला त्यांना खर्चात पाडायचं नाहीये, मी त्यांना खर्चात पाडूच शकत नाही. जर माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला जर राहणारा असेल किंवा आसपास खेडेपाड्यातला जर कुठला असेल तर 100% मी त्याला माझं सहकार्य असेल. आणि जो काही त्याच्या डोक्यात खर्च असेल किंवा एवढा खर्च येईल तेवढा खर्च, तर तसा काही खर्च येणार नाही. तो पहिला विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका. राहिला विषय असं कुठलं, मग आता तुम्ही ऐकतात, लोकगीत ऐकले, हलगी बजावली असेल, आमदार झाल्यासारखं असेल, कबुला ते मगर जाने का नाही, आता रिसेंटली हिट असलेलं गाणं माझ्या बायकोनं उपास धरला, जयंतीमध्ये वाजलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं VIP, असे बरेच गाणे. आणि जे काही गाणे तुम्ही ऐकता ते मुंबई पुण्याला झालेले नाही, ते इचलकरंजीमध्ये माझ्या स्टुडिओला मी स्वतः रेकॉर्डिंग केलेले गाणे आहेत. हेच मला सांगायचंय, मुंबई पुण्याला जायची गरज नाही. ज्याला कुणाला आपली कला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे किंवा एक त्याची विचारधारणा अशी आहे की बाबा मला हे करायचंय पण कुठं जाऊ काय कळत नाही, तर फसवेगिरीपासून लांब राहा. आणि माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या न्यूज चॅनलवर तुम्हाला माझा नंबर भेटून जाईल. या कोणत्याही व्हिडिओच्या खाली जो नंबर असेल तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझा नंबर मागून घ्या किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, माझा ऍड्रेस मागून घ्या आणि स्टुडिओला येऊन तुम्ही तुमची सर्व कामं करू शकता. नक्की. म्हणजे बघितलं मंडळी की फक्त मुंबई पुणे न करता आपल्या या वसनगरीमध्ये, इचलकरंजीमध्ये आणि तेही गणेशनगरच्या भागामध्ये सागरजींनी
या कलाकारांसाठी हा स्टुडिओ उभा केला आणि त्याचे संपर्काचे नंबर डिस्प्ले होतात बरं का, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता, त्यांना संपर्क करू शकता. कधीही केव्हाही उपलब्ध असणारा असा माणूस, कुठलाही अहंकार नाही, अशा प्रकारचा साधा सोजवळ मितभाषी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या कल्पनेतला, तुमच्या संकल्पनेतला एखादा कलाकार जर या समाजापर्यंत पोचवायचा असेल, तुमचं राजकारणातलं करिअर एखाद्या चित्रस्वरूपामध्ये, एखाद्या दृश्यफितीमध्ये समाजापर्यंत पोचवायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला हा स्टुडिओ वरदान ठरणार आहे. कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आपण कलानगरी म्हणतो, या कलानगरीचं ब्रीदवाक्य ते जपण्याचं कार्य अहोरात्र करतायत. आणि त्यांची प्रचंड मेहनत आपल्यासारख्या साध्या कलाकाराला सुद्धा चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म देऊ शकते, एक व्यासपीठ देऊ शकतं. ही त्यांची जी काही मनोकामना आहे, ईश्वर करो अशा प्रकारची माणसं समाजामध्ये भरपूर हो आणि त्यांचं योगदान या नगरीला मिळो आणि त्यांचं जे काही प्रयत्न आहेत आमच्यासारख्या कलाकारांना, तुमच्यासारख्या कलाकारांना मिळू दे आणि तुमचं स्वप्न सुद्धा या स्टुडिओमध्ये साकार होऊ दे. आणि जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर नक्कीच दिलेल्या नंबरला फोन करा. आपल्या गणेश नगरच्या भागामध्ये हा स्टुडिओ आहे, इचलकरंजीमध्ये आहे. नक्कीच फोन करून एक वेळ भेट द्या. कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही अशा प्रकारचं विश्वास स्टुडिओ म्हणजे सागरजी यांचा स्टुडिओ. अजून एक गोष्ट मला पब्लिकला सांगायची, बर, की आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे. तर बरेच तिथे इलेक्शन लढवणारे काही मंत्री असतील किंवा सामाजिक नेते असतील, पुढारी असतील, प्रत्येकाला म्हणजे ते गाणे बनवण्यासाठी कितीतरी लोक मुंबई पुण्याला जाऊन बरोबर. त्यांना मला हे सांगायचंय की आपल्या स्टुडिओमध्ये इलेक्शनचे सर्व प्रकारचे गाणे, ते तुम्हाला कॉपीराईट गाणे लागत असतील तर कॉपीराईट, नवीन गाणे हवे असतील तर नवीन गाणे सुद्धा आपण बनवतो. आणि आजपर्यंत आमचं रेकॉर्ड आहे, ज्याही पुढाऱ्याचं गाणं किंवा ज्याही नेत्याचं गाणं आपण बनवलेलं आहे त्याचा कधीच पराभूत झालेला नाही. नक्कीच. कारण अशी एकही केस नाही की आम्ही ज्यांचं गाणं बनवलंय आणि तो नेता पराभूत झाला. नक्कीच. कारण सुपरहिट माणसाकडून सुपरहिटच कामं होतात अशा प्रकारचं एक विचारधारा घेऊन आपले सागरजी काम करतायत. आणि नक्कीच या स्टुडिओमध्ये आल्यानंतर तुम्ही निराश होणार नाही अशा प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जीचा हा स्टुडिओ आहे. नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरला फोन करा. सागरजी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन तर करूच, त्याचबरोबर अजून एक गोष्ट, खास इलेक्शनसाठी तुमची डॉक्युमेंटरी असो, व्हिडिओ असो, शॉर्ट फिल्म बनवायची असो किंवा लोकांपर्यंत तुम्ही केलेल्या कामाचा आढावा पोचवायचा असो, लेखाजोखा असेल, आढावा असेल, तो व्हिडिओच्या माध्यमातून इलेक्शन पासून अगदी लोकसंगीतापर्यंत सर्वच काम हे स्टुडिओमध्ये होतात. 100% बरोबर. म्हणजे बघितलं की मानवाची मेमरी ही फोटोजेनिक मेमरी असते. आधुनिक मानसशास्त्र काय सांगतं की माणूस 100 पानं वाचला तर त्याच्यातला एखादं पान तिला लक्षात राहत नाही, पण तीच गोष्ट ज्या वेळा दृश्य स्वरूपात एखादी येते त्यावेळेला नक्कीच त्याचा परिणाम हा सकारात्मक होत असतो. आणि म्हणून फोटोजेनिक मेमरीला हा टच द्यायचा असेल तर साजन बेंद्रे यांच्या स्टुडिओला नक्कीच भेट दिली पाहिजे. तर आणि तरच आपल्या समाजामध्ये तुमच्यासारखी पॉझिटिव्हिटी ही भेटत राहणार आहे. सागरजी, खूप छान प्रकारे तुम्ही आमच्या रसिकांना माहिती दिलेली आहे. एक शेवटचं जाता जाता आजच्या डिजिटल युगामध्ये या रसिकांना किंवा नवोदित कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल? नवोदित कलाकारांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जो काही तुमच्या डोक्यात विचार असेल कलेच्या बाबतीत, तर ती कला आतमध्ये दाबून ठेवण्यापेक्षा ती कला तुम्ही बाहेर दिली पाहिजे. आणि ती कला तुमची बाहेर येण्यासाठीच मी माझा स्टुडिओ इथे ओपन केलेला आहे. एवढंच मला सांगायचंय. आणि तुम्हाला काय करायचंय हे फक्त एकदा मला फोन करून सांगा, त्यावर 100% तुम्हाला रस्ता दाखवला जाईल आणि तुमची स्वप्न पूर्तता ही या स्टुडिओमध्ये 100% केली जाईल. नक्कीच.